नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतीय विद्यापीठ परिवाराच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राज्यस्तरीय जनजागरण प्रबोधन मोहिमेचे आयोजन करण्यात आले। अलका चौकात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत भारतीय विद्यापीठ विद्यार्थी समूह, प्राध्यापक आणि सभासद सहभागी झाले होते। या मोहिमेचे नेतृत्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सदस्य बाबा शिंदे यांनी केले। रस्त्यावरून चालताना अथवा वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांपासून कशी काळजी घ्यावी याविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले। पुण्यात होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता त्याला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। चालताना फुटपाथचा वापर करावा, फुटपाथ नसल्यास रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला, वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा प्रकारे रस्त्याच्या कडेने चाला, झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडा, रस्ता ओलांडताना अचानक वाहन आल्यास गडबडून न जाता जागेवरच थांबा, थांबलेल्या वाहनांच्या मागून अथवा पुढून रस्ता ओलांडू नका, लहान मुले, वृद्ध, अपंग, अंध यांना रस्ता ओलांडण्यास मदत करा अशी आवाहने पादचाऱ्यांना करण्यात आली। त्याचप्रमाणे वाहन चालकांनी सुरक्षितरित्या वाहने चालवण्यासाठी काय करावे याविषयी माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली। यंदाचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार आगामी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना प्रदान करण्यात आला। काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार आगामी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना अनंत गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ अभ्यासक संदीप वासलेकर उपस्थित होते। 21,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी फेसबुकच्या जमान्यातील मराठी साहित्य या विषयावर चर्चासत्रात मते मांडण्यात आली। रामदास फुटाणे म्हणाले, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे उत्कृष्ट व्यंगचित्रकार आणि संपादक होते। त्यांच्या साहित्याशी घनिष्ठ संबंध होता। आपण साहित्यिक कवी आहोत याचं भान काही जण विसरतात आणि साहित्यासारख्या पूजनीय क्षेत्रात राजकीय आणि जातीयवाद उकरून काढले जात आहेत। मराठी माणसाला समृद्ध करण्यासाठी साहित्य संमेलन असते, त्यामुळे साहित्याची परंपरा बदनाम होईल असे कृत्य करू नका। साहित्य संमेलनाच्या सेटसाठी आणि आयोजनात वारेमाप खर्च होत आहे। 2-2 कोटींचे सेट कशाला हवेत? त्यापेक्षा राज्यातील सर्व बोलीभाषांवर अभ्यासपूर्ण चर्चा, प्रश्न, साहित्यांचे प्रवाह यावर चर्चा व्हायला हव्यात। समाज भरकटत असताना साहित्यकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे वाद घातले तर सामाजिक वातावरण बिघडेल। डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणाले, लोकशाहीत वाद हे होतातच, सामाजिक जीवनात हे होतच असतात, ते जिवंतपणाचे लक्षण आहे। मात्र हे वाद चर्चेने सोडवले पाहिजेत। संमेलनाध्यक्ष असलो तरी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यास मी बांधील नाही असे डॉक्टर कोतापल्ले यांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले। अंध व्यक्तींमधील अनोखी दृष्टी असलेल्या कलाकारांचा आविष्कार रसिकांनी अनुभवला। निसर्गाने त्यांना डोळे दिले नाहीत, अंतःकरणाची दृष्टी मात्र दिली। याच दृष्टीने काहींनी गाणे आत्मसात केले, काहींनी वाद्यवादनातून आनंद अनुभवला। निसर्गाने काहींना गतिमंदही केले, पण त्यांनीही निसर्गावर विजय मिळवत नृत्यासारखी कला आत्मसात केली। निसर्गाकडून काही द्यायचे राहून गेलेल्या पण आपल्या साधनेने कला आत्मसात करून निसर्गावर मात करणाऱ्या अशा कलाकारांचा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक 4 रोजी आयोजित करण्यात आला होता। भरतनाट्य मंदिरात सायंकाळी 5 ते 8 या वेळात कार्यक्रम झाला। फुलराणी थिएटर व भारत विकास परिषदेच्या महिला शाखेने याचे आयोजन केले होते। अंध म्हणून आम्हाला सहानुभूती नको, पण आमच्यातली कला जगण्याची उमेद सगळ्यांबरोबर वाटण्यासाठी हा कार्यक्रम होत असल्याचे आयोजक प्रतिभा भोळे म्हणाल्या। गायन, वादन, नृत्य, काव्यवाचन अशा या कार्यक्रमासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले। त्यातून जमा झालेल्या निधीतून अंध व्यक्तींना मदत करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले।
फुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावण झाला झरताना आगर बळणारा गंध वाटिका मनात बिलकुल जाई हा उन्हाळ वारा तुझ प्रीती प्रेमानी सांगून जाई त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. महत्वाचे खटले चालवण्यासाठी तपासाची कागदपत्रे जर सक्षम नसतील तर यश मिळवणे कठीण असते, असे मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. हिंसाचाराच्या घटनांच्या तपासात सरकारी वकिलांचे सहकार्य पोलीस यंत्रणेला हवे असते, अशी अपेक्षा माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केली. महत्वाचे खटले चालवण्यासाठी तपासाची कागदपत्रे जर सक्षम नसतील तर यश मिळवणे कठीण असते. त्यामुळे पोलीस यंत्रणेतील तपास लिहिणारी व्यक्ती सक्षम हवी, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. एकंदरीतच पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये समन्वय हवा, असा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे स्त्रियांवरील अत्याचार आणि सामाजिक सुधारणा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, जयंत उमराणीकर, अॅडव्होकेट जया सागडे, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, गिरीश कुलकर्णी, पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे, मुक्ता मनोहर, सतीश देसाई, देवयानी भिंगारकर, डॉक्टर गिरीश गुणे इत्यादी सहभागी झाले होते. उज्ज्वल निकम म्हणाले, बऱ्याचदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना तपासाची नोंद देणारे हे केवळ 7वी ते 8वी शिकलेले असतात. त्यामुळे तपासाची नोंद नीट नसेल तर त्या खटल्यात यश मिळवणे कठीण जाते. स्त्रियांच्या संतापाचा उद्रेक हा न्यायालयात दिसला पाहिजे. पीडितांना मानसिक आधार दिला पाहिजे. कोणी कैवारी असले असेल, पण आपण जर जाहीररित्या स्त्री वर्गाला चाकूने मारण्याचा जर सल्ला देऊ लागला तर मी आपलं समर्थन कसं करणार? अर्थात आपण नाही केलं याची मला कल्पना आहे, परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे की दिल्लीच्या बलात्काराच्या घटनेनंतर काही महत्वाचे प्रश्न आज उपस्थित झाले. बलात्कारी आरोपीला कुठली शिक्षा असावी? सध्या प्रचलित कायद्यानुसार असलेली शिक्षा ही पुरेशी आहे की अपूर्ण आहे? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर हा बलात्कारी आरोपी जर अज्ञान असेल, 18 वर्षापेक्षा जर कमी असेल, तर त्याला शिक्षा मिळावी का न मिळावी यावरती सध्या एक विशेष चर्चा चालू आहे. मी महाराष्ट्रात आज भंडाऱ्यापासून खैरलांजीच्या दलित हत्याकांडापासून तर कोल्हापूरच्या बाल हत्याकांडापर्यंत अनेक खटले चालवलेले आहेत. स्त्रियांच्या विरुद्ध झालेल्या अत्याचारांच्या विरुद्ध देखील खटले चालवले आहेत. स्त्रियांनी केलेले अत्याचाराच्या बद्दलही खटले चालवले. त्यामुळे दोन्ही बाजू मला पूर्णपणे माहिती आहे. निश्चितपणे भावनेचा उद्रेक मी समजू शकतो, परंतु हा उद्रेक होत असतानाच आपण शांतपणाने काही विचार केला पाहिजे. पहिला मुद्दा माझा असा आहे की आज फाशीच्या शिक्षेची जी मागणी होत आहे फक्त बलात्काराच्या घटनेबाबत, ती योग्य आहे का? आणि योग्य नसेल तर का योग्य नाही हा दुसरा प्रश्न. सध्या आपल्याकडे जो बलात्कार संदर्भातला जो प्रचलित कायदा आहे, या कायद्यानुसार कमीत कमी 7 वर्ष आणि काही अपवादात्मक परिस्थितीत अपवादात्मक गुन्हेगाराने, विशेषतः पब्लिक सर्वंट, पोलीस अधिकारी, जेल अधिकारी यांनी जर बलात्कार केला असेल तर त्याला 10 वर्ष कमीत कमी शिक्षा, जिची व्याप्ती जन्मठेपेपर्यंत जाऊ शकते. परंतु जर न्यायालयाला वाटलं, सबळ कारण जर असतील, तर न्यायालय 7 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा देखील कमी शिक्षा देऊ शकते. एवढं ऐच्छिक, एवढं डिस्क्रिशन न्यायालयाकडे कायद्याने सोपवलेलं. हे डिस्क्रिप्शन असावं की नाही, आणि न्यायालयाने हे डिस्क्रिप्शन कोणत्या आधारावरती दिलं पाहिजे या संदर्भात देखील कुठेही मार्गदर्शक तत्व नाही. उमराणीकर म्हणाले,
आजच्या बदलत्या समाजासाठी कायद्याचे राज्य आले पाहिजे. अनेक गोष्टी कायद्यात समाविष्ट असतानाही काही ठिकाणी वेळ काढूपणा केला जातो. पोलिसांचे रिफॉर्म्स घडवून आणले पाहिजे. चित्रपटाविषयी भूमिका मांडताना सुमित्रा भावे म्हणाल्या, सेन्सॉर बोर्ड हे करप्ट आणि बायस पद्धतीने काम करते. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आपण काय निर्मिती करतो आहोत याची जबाबदारी घ्यावी. सेन्सॉर बोर्डवर विश्वास ठेवावा असे वाटत नाही.